काही ठळक घडामोडी. नांदेड रुग्ण मृत्यू प्रकरणावर विरोधक राजकारण करत आहेत अशी टीका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केली. नांदेड घटनेचे आम्ही समर्थन करत नाही. या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत असेही ते म्हणाले. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम काहीजण करत आहेत. करोना काळात देशभरातील एकूण मृतांपैकी सुमारे 30% मृत्यू महाराष्ट्रात झाले होते. काही संस्थांनी केलेल्या अहवालात महाराष्ट्र सरकारची करोना काळातील आरोग्य व्यवस्था तोकडी पडल्याचे समोर आले होते असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. नांदेड घटनेप्रकरणी पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विरोधकांच्या सूचना असतील तर त्यांनी द्याव्यात असेही ते म्हणाले. एखादी घटना घडल्यानंतर राजकीय वळण देऊन बदनामी करणे योग्य नाही. आरोग्य व्यवस्थेत त्रुटी दिसत असतील तर पत्रकार परिषद घेऊन टीका करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने काही जणांच्या ते पचनी पडत नाही अशी टीकाही त्यांनी केली. येत्या 2 ते 3 दिवसात राज्यातील मंत्रालयाच्या प्रत्येक विभागात वर्षभरातील चांगल्या कामाची माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जाण्यासंदर्भात आमदार मनीषा कायंदे यांनी एक वक्तव्य केले होते. या वक्तव्याविषयी सामंत यांनी पक्षाचे मत मांडले. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात राहायचे की राज्यात याबाबतचे सल्ले आम्ही देणार नाही. आमच्या प्रवक्त्यांनी घेतलेली भूमिका वैयक्तिक आहे. तसे कोणतीही प्रतिक्रिया देताना चर्चा करा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रवक्त्यांना केल्या आहेत असेही ते म्हणाले. गरीब गरजू लोकांना कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली KYCची कागदपत्रे घेतल्यानंतर त्याच कागदपत्राच्या आधारावर 97 नोटराईज भागीदारी संस्था तसेच यासारख्या अनेक बनावट संस्था स्थापन करण्यात आल्या. या संस्थांमार्फत 260 बँक खात्यावर 16,000 कोटीपेक्षा जास्त व्यवहार झाले. यातील बहुतांश रक्कम परदेशातही पाठवण्यात आली. त्यासाठी बँकेच्याच माजी अधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांना मदत केली असून या संपूर्ण टोळीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांनी काल दिले. पेमेंट गेटवे तसेच पेआउट सुविधा पुरविणाऱ्या पेगेट इंडिया कंपनीच्या संगणक कार्यप्रणालीत बेकायदा प्रवेश करून कंपनीच्या बँक खात्यातून 25,18,00,000ची रक्कम विविध खातेधारकांना वळती केली होती. हे लक्षात आल्यानंतर पेगेट इंडिया या कंपनीने ठाणे सायबर सेलमार्फत माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्याच्या तपासात 25 कोटीपेक्षा 1,39,19,264 रुपये हे रिअल एंटरप्राइजेसच्या नावे असलेल्या HDFC बँकेत वळती झाल्याचे आढळले. रिअलच्या वाशी बेलापूरमधील कार्यालयातील तपासणीत या 260 बँक खात्यांची आणि त्याद्वारे 16,180 कोटींचे व्यवहार झाल्याची बाब पुढे आले. यातील एक कार्यालय हे ठाण्याच्या नौपाडा भागात असल्याने या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात 6 ऑक्टोबर 2023 रोजी दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. रिअलच्या कार्यालयातूनच 5 नोटराईज भागीदारी संस्था तसे यासारख्या अनेक बनावट संस्था स्थापन करून सरकारची फसवणूक केल्याचेही उघड झाले. बँकांमधील माजी कर्मचारी समीर दिघे आणि जितेंद्र पाटील यांनी गरजूंना गाठून कर्ज देण्याच्या नावाखाली त्यांची KYCची कागदपत्रे मिळाली. त्यावर नोटराईज पार्टनरशिप सुरू केली. त्यांची नोंदणी केली नाही तरी बँक खाती सुरू करून त्यावर सर्रास कोट्यावधींचे व्यवहार झाले. ज्या 97 भागीदारांच्या नावाने फर्म सुरू केले त्यांना प्रकारच माहीत नाही. याच भागीदारांच्या नावाने 260 बँक खाती सुरूही करण्यात आली. त्यातल्या एका खात्यावर तर RBLला बँकमध्ये 14 खात्यामधून 345 कोटींची रक्कमही आली. सध्या यामध्ये संजय सिंग, अमोल आंधळे उर्फ अमर, केदार उर्फ समीर दिघे अशा 5 जणांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या सर्व आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे स्थानकावर तसेच प्रवासादरम्यान प्रवाशांची तिकीट तपासणी मोहीम राबवली जात आहे. विना तिकीट प्रवाशांना आळा घालण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत ठाणे स्थानकात काल 9 ऑक्टोबर या एका दिवशी तब्बल 3,092 प्रवासी विना तिकीट आढळले असून त्यांच्याकडून 8,66,000चा दंड वसूल करण्यात आला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेत तब्बल 120 तिकीट तपासणी, रेल्वे सुरक्षा दलाचे 30 जवान असा मोठा फौजफाटा यासाठी ठाणे स्थानकात तैनात करण्यात आला होता.
मध्य रेल्वेवरील ठाणे रेल्वे स्थानक हे अत्यंत गर्दीचे आणि वर्दळीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. या स्थानकातून उपनगरीय गाड्यासह लांब पल्ल्याच्या गाड्यांची दिवसभर वाहतूक सुरू असते. यामुळे ठाणे स्थानकात दिवसभरात सुमारे 5 ते 7 लाख प्रवाशांची ये-जा असते. ठाणे स्थानकातून कर्जत, कसारा, मुंबई, नवी मुंबई, पनवेल या ठिकाणी जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाड्यांची संख्या देखील मोठी आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रवासी संख्येमुळे या सर्व गाड्या कायम गर्दीने ओसंडून वाहत असतात. यात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी असते. त्यामुळे नियमित स्वरूपात पैसे खर्च करत तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. प्रथम श्रेणीच्या डब्यासह AC लोकल गाड्यामध्ये काही प्रवासी बिनधास्तपणे विना तिकीट प्रवास करत असतात किंवा त्या श्रेणीचे तिकीट नसताना प्रवास करत असतात. यामुळे अनेकदा प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. याबाबत अनेक प्रवाशांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे लेखी स्वरूपात तसेच समाज माध्यमाद्वारे आपल्या तक्रारी नोंदवल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवरील ठाणे, डोंबिवली, कल्याण, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. याबरोबरच प्रवासादरम्यान ही प्रवाशांची तिकीट तपासणी केली जात आहे. या मोहिमेदरम्यान प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. फलाटाबरोबरच पादचारी पूल, रेल्वे स्थानकातून बाहेर पडायचे मार्ग या ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांसह तिकीट तपासणीत प्रवाशांची तपासणी करत असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मेरा नाम अमजद अहमद शेख है। मैं रहमतपुर शांति नगर में रहता हूँ। जब भी मस्जिद में आता हूँ नमाज पढ़ने ऐलान भी होता था टीका वीका के लिए, तो मेरे घर वाले मना करते थे कि मतलब टीका नहीं लगना चाहिए, उससे बच्चे लोग का नुकसान भी होता है और बुखार वगैरह भी आता है। तो इस करके मेरे बच्चों का 2-3 टीका छूट गया था। लेकिन टीचर लोग, सिस्टर लोग बोलते थे बार बार आके बच्चे लोग को टीका लगाया करो, ये करो। तो इस हिसाब से घर वालों को माने। इंद्रधनुष टीका कार्यक्रम मोहल्ले में ही चल रहा था, तो दीदी के साथ जाके हमने हमारे बच्चे लोग के जो टीके छूटे थे वहाँ पे लगवा लिए। वो हिसाब से बच्चे अभी तंदुरुस्त भी है, सही है। पहले पूरा खाते पीते नहीं थे, अभी और खाते पीते हैं और अल्हम्दुलिल्लाह हर बीमारी से महफूज है। अभी हम खुद ही ध्यान रखते कि बच्चों का कोई भी टीका न छूटे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
मुंबईतील टोल दरवाढी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाल्याचे दिसत आहे. काल सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेत काही विधाने केली. त्यानंतर टोल नाक्यावर दुचाकी व चारचाकी वाहने विना टोल सोडून देण्याची मागणी करत मनसैनिकांनी अनेक टोल नाक्यावर ठाण मांडले. याच दरम्यान प्रतिकात्मक आंदोलन करण्यासाठी मुलुंड टोल नाक्यावर आलेल्या मनसेचे अविनाश जाधव यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष असताना या सर्व पदाधिकाऱ्यांना रात्री उशिरा मुलुंडच्या नवघर पोलिसांनी अटक केली. याआधी अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुलुंड टोल नाका येथील टोल चौकी काल सायंकाळी पेटवली होती. या जाळपोळीत चौकीतील साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती होती. त्यामुळे या प्रकरणातील जाळपोळ करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्याचे सांगितले जाते. मुलुंड टोल नाका जाळपोळ प्रकरणी अविनाश जाधव आणि 12 मनसैनिकांना अटक करण्यात आली. IPC 141, 142, 143, 145, 186 व 107 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37/1-3 कलमांतर्गत नवघर पोलिसांनी त्यांना अटक केले. तसेच मुलुंड टोल नाका पेटवणाऱ्या रोशन वाडकर या पदाधिकाऱ्याला IPC कलम 336 आणि डॅमेज पब्लिक प्रॉपर्टी ॲक्ट कलम 3-4 कलमांतर्गत अटक केले. अविनाश जाधव यांच्यासह मनसेचे रवींद्र मोरे, पुष्कराज विचारे, संदीप साळुंके, सत्यवान दळवी यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. अटकेनंतर या सर्वांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. तसेच नवी मुंबई ऐरोली विधानसभा अध्यक्ष कल्पेश बेमोसे, भूषण आगिवले, विश्वास दळवी, दीपक सिंग, दत्ता कदम, संतोष कदम या मनसे पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली होती. मात्र रात्री उशिरा त्यांना जामिनावर त्यांची मुक्तता करण्यात आली आहे. टेंबीनाका परिसरात नवरात्र उत्सवाकरिता ठाणे वाहतूक पोलिसांनी येथील वाहतुकीत मोठे बदल लागू केले आहेत. या ठिकाणी ठाणे तसेच आसपासच्या जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येत असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून ही कोंडी टाळण्यासाठी येथे वाहतूक बदल लागू करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 15 ते 24 ऑक्टोबरपर्यंत दररोज सायंकाळी 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू असणार आहेत. टेंबीनाका येथे जय अंबे मा सार्वजनिक मंडळाकडून नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या बदलानुसार ठाणे रेल्वे स्थानक येथून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना टावर नाका येथे प्रवेश बंदी असेल. येथील वाहने गडकरी रंगायतन चौक, दगडी शाळा, अल्मेडा चौक मार्गातून वाहतूक करतील. गडकरी चौक येथून टावर नाका येथे जाणाऱ्या सर्व वाहनांना गडकरी चौक परिसरात बंदी असेल. येथील वाहने दगडी शाळा मार्गे वाहतूक करतील. चरी येथून एदलजी मार्गे भवानी चौक, टेंबीनाका येथे वाहतूक करणाऱ्या वाहनांना धोबिआळी येथे प्रवेश बंदी असेल. येथील वाहने धोबिआळी चौक, डॉक्टर सोनेमिया रोड, धोबिआळी मशीद येथून वाहतूक करतील. कोर्ट नाका चौक येथून आनंद आश्रम मार्गे टावर नाका मार्गे वाहतूक करणाऱ्या वाहनांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे प्रवेश बंदी असेल. येथील वाहने जांभळी नाका टावर नाका मार्गे वाहतूक करतील. तर दगडी शाळा चौक येथून वीर सावरकर मार्गे टेंबीनाका येथे वाहतूक करणाऱ्या वाहनांना दांडेकर ज्वेलर्स येथे प्रवेश बंदी असेल. येथील वाहने उत्तम मुरेश्वर आंग्रे मार्गे अहिल्यादेवी बाग, धोबिआळी चौक, धोबिआळी मशीद मार्गे वाहतूक करतील. धोबिआळी चौक येथून दांडेकर ज्वेलर्स मार्गे वाहतूक करणाऱ्या वाहनांना धोबिआळी चौक येथे प्रवेश बंदी असेल. येथील वाहने धोबिआळी चौक, चरई, LBS रोड मार्गे वाहतूक करतील. ठळक घडामोडी तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.